नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील एकत्रित कचरा थेट सावित्री नदीच्या पात्रात टाकला जात असल्यानं गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण झाले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या समस्येमुळे विशेषतः पावसाळ्यात हा कचरा वाहून जाऊन अरबी समुद्रात मिसळतो. या डम्पिंग ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनावरे, विशेषतः गायी, बैल आणि कुत्रे अन्नाच्या शोधात कचऱ्यावर ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे प्लास्टिक खाल्ल्यानं जनावरांच्या मृत्यूच्या घटनाही वाढत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकाच ठिकाणी टाकला जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. प्रशासनाकडून वारंवार जागेच्या अभावी डम्पिंग ग्राउंड उभारता येत नाही असे सांगितले जात असले तरी नागरिकांनी या कारणावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक तक्रारीनंतर आपली माती आपली माणसं या संघटनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी संबंधित डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सांगितलं की जर हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील. जसे पुण्यातील पाणी दूषित झालं तसे सावित्री नदीही प्रदूषित होण्याचा धोका आहे. या पाहणीदरम्यान विरोधी पक्षनेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड, नगरसेविका सौ श्रावणी शाह तसेच शिवसेना आणि सामाजिक क्षेत्रातील नेते लक्ष्मण बोरे आणि इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. लक्ष्मण बोरे यांनी स्पष्ट केलं की हा कोणताही राजकीय विषय नसून सामाजिक प्रश्न आहे. या प्रदूषणाचा फटका केवळ एका गावाला नाही तर नदीखालील सर्व गावांना बसत आहे. त्यांनी पुढे सांगितलं की या संदर्भात नामदार भरत गोगावले यांच्यासोबत बैठक घेण्यात आली असून विधिमंडळात यावर चर्चा होणार आहे. दरम्यान नागरिकांमध्ये चिंता वाढली असून सावित्री नदी कधी मुक्त होणार हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे. संबंधित योग्य उपाययोजना करून आणि दोषींवर कारवाईची मागणी आपली माती आपली माणसं संघटनेने केली आहे. या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.